नमस्कार मित्रांनो, तर आपण आज बघणार आहोत की पोलीस भरती 2025 यासाठी पोलीस विभागाशी संबंधित जे प्रश्न विचारले जातात त्यासंबंधी आपण आता महत्त्वाचे 20 प्रश्न बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर यामध्ये आपण बघू शकता की सर्वात पोलीस विभागाशी संबंधित पहिला प्रश्न आहे की पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? तर याचं उत्तर आहे गृह खाते, ज्याला आपण होम डिपार्टमेंट म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? आता सूचीचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची. तर यामध्ये पोलीस खाते हे राज्य सूचीमध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण बघू शकता 3 नंबर भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? म्हणजे आय-पी-एसची जी ट्रेनिंग होते, ते जे ट्रेनिंग सेंटर आहे सरदार वल्लभभाई पटेल हे हैदराबादमध्ये स्थित आहे, जे की तेलंगणा राज्यामध्ये येते. तर याचं उत्तर काय आहे? तेलंगणा. त्यानंतर चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. काय आहे? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे आहे? तर याचं उत्तर आहे हैदराबाद. या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण बघितले की आय-पी-ची जी ट्रेनिंग होती ती हैदराबादमध्ये होते आणि हैदराबाद हे तेलंगणा राज्यामध्ये स्थित आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते? महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते आहे? तर पोलीस महासंचालक, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये DGP म्हणतो, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. त्यानंतर 7वा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आपण बघू शकता सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो? तर या वाक्याचा अर्थ होतो सज्जनाचा रक्षण आणि दुर्जनाचा नायनाट. असं या तर याचा अर्थ होतो सज्जनाचे रक्षण, दुर्जनाचा नायनाट. त्यानंतर 9वा प्रश्न आपण बघू शकता महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाच्या वर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे? महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाच्या वर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहेत? तर यामध्ये आपण बघू शकता पंचकोनी तारा. पंचकोनी तारा जो आहे यामध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे पोलीस स्मृती दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर पोलीस स्मृती दिवस हा 21 ऑक्टोबर या दिवशी स्मृती दिन म्हणतो आपण, या दिवशी साजरा करण्यात येतो. त्यानंतर 11वा प्रश्न आहे CRPF चे पूर्ण नाव काय आहे? CRPFचं लॉंग फॉर्म काय आहे? तर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPF. त्यानंतर आपण 12वा प्रश्न बघू शकता की महाराष्ट्र गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर कुठे आहे? पुणे. त्यानंतर आहे पोलीस दलातील शेवटचे पद कोणते? तर पोलीस दलातील शेवटचे पद कोणते आहे? तर शिपाई. शिपाई म्हणजे सगळ्यात लास्टचं जे पद आहे ते कॉन्स्टेबल आहे. कोणतं आहे? कॉन्स्टेबल, ज्याला आपण पोलीस शिपाई असे म्हणतो. त्यानंतर 14वा प्रश्न आपण बघू शकता की जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख हा कोण असतो? तर पोलीस अधीक्षक, ज्याला की आपण SP म्हणतो. SP सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस. त्यानंतर 15वा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? तर कोणता आहे? गडद निळा. गडद निळा. त्यानंतर 16वा प्रश्न आहे राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक कोण करते? तर राज्य शासन. राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक राज्य शासन करते. त्यानंतर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी FIRचा फुल फॉर्म काय आहे? FIRचा फुल फॉर्म काय आहे? तर FIRचा फुल फॉर्म होतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. FIRचा काय होतो? तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. त्यानंतर 18वा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? म्हणजे CID, त्याला आपण काय म्हणतो? CID क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. याचं मुख्यालय कुठे आहे? तर पुणे येथे आहे. त्यानंतर 19वा प्रश्न आहे भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय? हा पण सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. परीक्षेत आपल्याला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक आपलं हे बघणे खूप गरजेचं आहे. तर भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय होतं? तर KP बोट. काय होतं? KP बोट. त्यानंतर आहे राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? ज्याला आपण SRPF म्हणतो, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. याची जी स्थापना झालेली आहे ती 1948ला झालेली आहे. 1948. तर मित्रांनो, हे पोलीस खात्यासंबंधी विषयी आपल्याला महत्त्वाचे आपण 20 प्रश्न बघितले. यानंतर सुद्धा आपण महत्त्वाचे जे अदर जे प्रश्न असतात GKचे ते आपण बघणारच आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.